तर विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण बघतोय इयत्ता 9वीचा इंग्लिश, इयत्ता 9वी सेमीचं इंग्लिश बघतोय. त्यामध्ये 1.2 द फन दे हॅड याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कशाप्रकारे टॉमी आणि मार्जी हे दोघं भूतकाळामध्ये असणाऱ्या पुस्तकाविषयी चर्चा करतायत. दे आर डिस्कसिंग अबाउट टीचर. याशिवाय आपण पाहिलं की मार्जी कशी होती, तिला शाळेचा का तिटकारा वाटत होता वगैरे. आता सुरू करूया आपण पेज नंबर 7, पॅराग्राफ नंबर 3. सो आय विल रीड फर्स्ट. मी पहिला पॅराग्राफ असतो. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blocked out completely. तर काय झालं बघा, द मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. विद्यार्थी मित्र, डिसअपॉइंटेड हा शब्द कसा तयार झाला आहे बघा. डिसअपॉइंटेड, DISAPPOINTED. डिसअपॉइंटेड म्हणजे हताश, निराश. त्याला अपसेट हा शब्द आहे, निराश. ती निराश होती. काय निराश होती? शी हॅड बीन होपिंग. ती आशा करत आली होती, तिची आशा होती की दे वूड टेक द टीचर अवे टुगेदर. ते काय करतील? त्या शिक्षकाला कायमचाच घेऊन जातील. बघा, ऑल टुगेदर, अवे ऑल टुगेदर म्हणजे जवळजवळ कायमचंच घेऊन जातील. दे हॅड वन्स टेकन, आणि एकदा नेलं होतं त्यांनी. दे हॅड वन्स टेकन. पास्ट परफेक्ट टेन्स आहे, हॅड टेकन. टेकचा थर्ड फॉर्म आहे टेकन. एकदा टॉमीच्या टीचरला पण नेला होता फॉर नियरली अ मंथ. किती दिवस रे? जवळजवळ 1 महिनाभर घेऊन गेले होते. का? व्हॉट वॉज द रिझन? कारण काय होतं नेण्याचं? बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. काय झालं होतं? त्याच्यातला हिस्ट्रीचा जो सेक्शन होता, तो सेक्टर विभाग होता. सेक्टर म्हणजे विभाग, सेक्शन. तो ब्लँक आउट झालता, म्हणजे रिकामा झालता, पूर्णपणे रिकामा झालता, म्हणून घेऊन गेले होते. सो सी सेड टू टॉमी. म्हणून ती टॉमीला काय म्हणते? वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल? मग का बरं एखाद्या शाळेविषयी लिहू शकत नाही आहे? तिचा प्रश्न काय बघा. बघा, ती टॉमीला म्हणते की वाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल? शाळेविषयी कुणी का लिहित नाही आहे? टॉमी लुक्ड at her with very surprised eyes because it's not our kind of school. Stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago. He added loftily, pronouncing the word carefully, centuries ago. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉमी वयानं तिच्यापेक्षा थोडासा मोठा आहे, अर्थात 13 वर्षाचा आहे, 13 इयर्स, आणि ती 11 इयर्स आहेत. त्यामुळे त्याला तिच्यापेक्षा थोडा अनुभव जास्त आहे, म्हणून तो फुशारकी मारतो. तो म्हणतो, तिनं जेव्हा विचारलं का बरं कुणी याच्याविषयी पुस्तक लिहिले नाही शाळेविषयी, तेव्हा तो म्हणतो, टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज. म्हणजे थोडं मला जास्तच माहीत आहे, थोडं गर्वानं तिच्याकडे बघत म्हणतो, बिकॉज इट्स नॉट आर काइंड ऑफ स्कूल. स्टुपिड म्हणजे फुलिश. स्टुपिडचा अर्थ फुलिश. अरे मूर्खा, तो तिला मूर्खा म्हणतो, फुलिश, मूर्खा. ती शाळा आपल्या शाळेसारखी नाही आहे. ती शाळा कशी नव्हती? इट वॉज नॉट आर काइंड ऑफ स्कूल. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. आता कसल्या शाळेविषयी बोलत आहेत? दे आर टॉकिंग अबाउट ओल्ड काइंड ऑफ स्कूल. आता पुस्तकाविषयी झालं याच्या आधी, आता ते स्कूलविषयी बोलत आहेत. दॅट दे हॅड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो, म्हणजे शेकडो वर्षापूर्वी. हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ म्हणजे शेकडो. हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ, शेकडो वर्षापूर्वी शाळा वेगळी होती. ही ॲडेड लॉफ्टिली, मोठ्या आविर्भावाने. तो आविर्भावानं पुढं म्हणतो, प्रोनाऊन्सिंग म्हणजे काय? व्हॉट इज प्रोनाऊन्स? म्हणजे उच्चारणे, शब्द उच्चारत बोलतो. द वर्ड केअरफुली, अतिशय काळजीपूर्वक शब्द उच्चारतो. तो शब्द काय? सेंचुरीज ॲगो, काही शतका अगोदर, शतकापूर्वीची शाळा ही वेगळी होती. मार्जी वॉज हार्ट. आता एवढं झाल्यानंतर मार्जीचं मन दुखावलं. मार्जी वॉज हार्ट. वेल,
ती काय म्हणते, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम आय गो. त्यावेळी पूर्वीच्या काळी शाळा कशी होती हे मला माहीत नव्हतं. बघा, मला माहीत नाही. आय डोंट नो, मला काय माहीत नाही आहे. व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड, त्यांची शाळा कुठल्या प्रकारची होती. ऑल दॅट टाईम आय गो, त्यावेळी त्यांची शाळा कसल्या प्रकारची होती मला माहीत नाही. शी रेड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ वाईल. थोड्या वेळाने तिने काय केलं, ते पुस्तक फॉर अ वाईल म्हणजे थोड्या वेळासाठी. फॉर अ वाईल ही फ्रेज आहे. फॉर अ वाईल म्हणजे फॉर अ लिटिल टाईम. फॉर अ लिटिल टाईम, थोड्या वेळासाठी तिनं काय केलं, ते पुस्तक वाचलं. एनिवे दे हॅड अ टीचर. काही असलं तरी, काही झालं तरी त्यांना शिक्षक होता. बघा, दे हॅड अ टीचर, जुन्या काळी शिक्षक होते. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. त्यांचे शिक्षक होते खरे, पण आत्ताच्या शिक्षकासारखे मेकॅनिकल टीचर नव्हते, यांत्रिक मशीन नव्हती. तर काय होतं रे, तर ते खरे शिक्षक होते. कोण होते, खरे शिक्षक होते. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. हाडा मासाचा माणूस असायचा. अ मॅन, तिला कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं. काय बोलतोस, मॅन. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. आता मला सांगा, एखादा शिक्षक एखादी व्यक्ती, एखादा माणूस शिक्षक कसा असू शकेल. तिला नवल वाटतं. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क देम क्वेश्चन्स. मग तो हाडामासाचा शिक्षक माणूस काय करायचा, तो शिक्षक तो काय करायचा, बॉईज अँड गर्ल्सला तो काय करायचा, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स, वेगळ्या गोष्टी करायला सांगायचा. तो काय काय करायला सांगायचा, गेव देम होमवर्क, तो गृहपाठ द्यायचा. अजून आस्क देम क्वेश्चन्स, काही प्रश्न विचारायचा. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला, व्हॉट वूड मॅन टीचर डू, तर उत्तर आहे, ही टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स. सेकंड, ही गेव देम होमवर्क. आणि थर्ड, ही आस्क्ड देम क्वेश्चन्स. अ मॅन इजंट अ स्मार्ट इनफ. आता बघा काय म्हणणं आहे बघा त्यांचं. त्यांच्या मते माणूस हा काय एवढा हुशार बुद्धिमान असेल असं वाटत नाही मला. शुअर ही इज, खरोखरच तो आहे. माय फादर नोज, माझ्या वडिलांना काय किती माहीत आहे, ॲज मच ॲज माय टीचर, म्हणजे शिक्षकांना जेवढं माहीत आहे तेवढंच माझ्या बाबांना देखील माहीत आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेटच्या. व्हॉट इज बेटच्या, म्हणजे आय बेट यू, मी पैज लावली. पैज लावतेस का, मी तुझ्यावर पैज लावतो. खरोखरच शिक्षकांना जेवढं माहीत आहे तेवढं माझ्या बाबांना माहीत आहे. पेज नंबर 8 वरती सुरू केले आपण. पेज नंबर 8. मार्जी वॉजंट प्रिपेअर्ड टू डिस्प्यूट दॅट. खरं तर मार्जीनं तयारी केलेली नव्हती. आता कशाची तयारी नव्हती रे, टू डिस्प्यूट म्हणजे वाद घालणे. डिस्प्यूट, वाद, DISPUTE. डिस्प्यूट म्हणजे वाद घालायला ती तयार नव्हती. सी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू, सॉरी, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. तिच्या मतानुसार स्ट्रेंज म्हणजे अनोळखी. बघा, STRANG. स्ट्रेंज म्हणजे अननोन, अनोळखी माणसाला माझ्या घरात शिक्षक म्हणून घ्यायला मला आवडणार नाही आहे, मला नको आहे तो माणूस. टॉमी स्क्रीम्ड विथ लाफ्टर. टॉमी बघा तो ओरडला. स्क्रीम्ड म्हणजे शाउटेड. स्क्रीम्ड, लुक देअर, द वर्ड इज स्क्रीम्ड, SCREAMED. स्क्रीम्ड म्हणजे ओरडला, शाउटेड. कसा रे, विथ लाफ्टर, हसत हसत. शाउटेड, SHOUTED, शाउटेड. किंचाळला. तो किंचाळला. तो काय म्हणतो, यू डोंट नो मच मार्जी तुला फारसं माहीत नाही आहे. मच म्हणजे फारसं. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. शिक्षक काय घरात राहत नव्हते. हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. डिडंट लिव्ह, घरात राहत नसत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग, त्यांना एक खास बिल्डिंग असायची. अँड ऑल द किड्स वेंट देअर, आणि अशा बिल्डिंगमध्ये, स्वतंत्र बिल्डिंगमध्ये मुलं शिकायला जायची. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग, आणि सगळी मुलं एकाच वेळेस एकच गोष्ट शिकायची.
शुअर इफ दे वर द सेम एज. जर का ते सगळ्यांचं वय सारखं असेल तर एका वेळेस एकच शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड फिट अँड माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. पण माझी आई तर असं म्हणते की शिक्षकाला ॲडजस्टमेंट करावं लागायचं, जुळवून घ्यावं लागायचं. कारण प्रत्येक मुलीला बॉईज अँड गर्लला इट टीचेस अँड दॅट ईच किड हॅज, किड म्हणजे चाइल्ड मूल, हॅज टू बी टॉट डिफरंटली, प्रत्येकाला वेगळं शिकवलं जायचं. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. आता काय बघा ती काय म्हणते, जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. आणि समजा त्यांना नको असेल तर, तसं शिकायचं नसेल तर, इफ यू डोंट लाईक इट, समजा जर तुम्हाला आवडत नसेल तर, यू डोंट हॅव टू रीड द बुक, तुम्हाला पुस्तक वाचावं लागायचं नाही आहे. आय डिडंट से, मी असं नाही म्हटले. आय डिडंट लाईक इट, मला आवडलं नाही असं म्हणत नाही. मार्जी सेड क्विकली, मार्जी पटकन म्हणाली. क्विक या शब्दापासून क्विकली हे ॲडव्हर्ब झालं, ॲडव्हर्ब शब्दाची जात आहे. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिला खरं तर अतिशय गंमतशीर शाळांचे विषय वाचायचं होतं. दे वरंट इवन हाफ फिनिश्ड वेन मार्जीज मदर कॉल्ड. त्यांनी जो अर्ध संपवलं असेल तेवढ्यात अर्ध्यातच त्यांच्या आईने आवाज दिला, मार्जी स्कूल, मार्जी तुझ्या शाळेची वेळ झाली. मार्जी लुक टफ, मार्जीनं वर बघितलं. नॉट येट ममा, आणखीन काही वेळ झालेली नाही. तिनं घड्याळाकडे पाहिलं. नाऊ सेड मिसेस जोन्स, ती म्हणते आता बघ, अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू, आता टॉमीच्या सुद्धा शाळेची वेळ झाली आहे. मार्जी सेड टू टॉमी, मार्जी टॉमीला काय म्हणते, कॅन आय रीड द बुक सेम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आपला शाळेचा परिपाठ झाल्यानंतर आपण हेच पुस्तक वाचूया का. मे बी म्हणजे परहॅप्स, कदाचित वाचवू शकतो आपण. मे बी, कदाचित, परहॅप्स म्हणजे कदाचित. ही सेड नॉन चॅलेंटली म्हणजे उदासीन. सॅडली, नॉन चॅलेंटली म्हणजे सॅडली, उदासपणे तो म्हणतो. कारण का त्यांची मजा होती पुस्तक वाचताना, त्यांना वाटत होती ती आता मजा त्यांच्या आईच्या आवाजामुळं गेलेली. ही वॉक्ड अवे विस्लिंग, तो शिट्टी मारत निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म, जाताना त्यानं त्याच्या काकेमध्ये, आर्म म्हणजे काख, आपल्या काकेमध्ये ते पुस्तक दुमडून धरलं आणि तो निघून गेला. मार्जी वेंट इन टू द क्लासरूम, मार्जीसुद्धा आपल्या वर्गात गेली. स्कूल रूम आहे विद्यार्थी मित्र. स्कूल रूम हा शब्द बघा, स्कूल आणि रूम हे दोन शब्द एकत्र येऊन स्कूल रूम असा एकत्र शब्द झाला आहे. याला म्हणतात कंपाऊंड वर्ड म्हणतात विद्यार्थी मित्र. काय म्हणतात, इट इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड. जोडशब्द म्हणतात त्याला, दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या शब्दाला कंपाऊंड वर्ड म्हणतात. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आता ती कुठं होतं रे, स्कूल रूम कुठं होतं, वेअर वॉज द स्कूल रूम, कुठं होतं तर राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. आता बेडरूम जसं स्कूल रूम सारखं बेडरूम कंपाऊंड वर्ड आहे, बेड आणि रूम एकत्र आला, बेडरूमच्या शेजारी होतं. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. आता बघा मेकॅनिकल टीचर चालूच होता, ऑन म्हणजे त्याचं बटन चालू, टी व्ही कसा ऑन असतो, कॉम्प्युटर ऑन असतो तसं. अँड वेटिंग फॉर हर, तिची वाट बघत होता. हू वॉज वेटिंग फॉर, द मेकॅनिकल टीचर वॉज. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस सोडून तो नेहमी चालू असायचा. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. जर का नियमित शिक्षण दिलं गेलं तर ती चांगल्या प्रकारे शिकू शकते, असं तिच्या आईचं म्हणणं होतं. सेकंड लास्ट पॅरा बघा. द स्क्रीन वॉज लिट अप. त्याच्या स्क्रीनवरचा प्रकाश झगमत होता, स्क्रीन चालूच होती. अँड इट सेड, लाईट चालू असताना शिक्षक म्हणतात, टुडेज अरिथमेटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स. आजचा जो तुमचा अरिथमेटिकचा लेसन आहे, धडा आहे,
तो कशावर आहे रे? ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शनची बेरीज. आता प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कृपया तू तुझं होमवर्क आहे कालचा, यस्टरडेज होमवर्क आहे, काय करायचा? योग्य त्या स्लॉटमध्ये खाचीमध्ये सरकव. आता होमवर्क हा शब्द पण कसा आहे? होम प्लस वर्क, कंपाऊंड वर्ड आहे. मार्जी डीड सो, मार्जीनं तसं केलं विथ अ साय. आता डीड विथ अ साय म्हणजे सुटकेचा श्वास टाकून. बघा, विथ अ साय, WITH, विथ अ साय, SIGH, सुटकेचा श्वास टाकून, सुटकेचा श्वास टाकून. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स. तिच्या डोक्यात अजून कसला विचार होता? भूतकाळातील जुन्या शाळेचा विचार होता. दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. तिच्या आजोबांचे आजोबा जेव्हा लहान होते त्यांच्या वेळची शाळा कशी होती, त्या शाळेचा विचार अद्याप तिच्या डोक्यात होता. ऑल द किड्स फ्रॉम द होल्स नेबरहूड केम. आता आसपासची मुलं, सर्व मुलं एकत्र यायची. लापिंग अँड शाउटिंग, सगळी मुलं हसत खिदळत द्यायची, मोठ्यानं ओरडत द्यायची. अँड इन द स्कूल यार्ड, शाळेच्या पटांगणामध्ये, शाळेच्या आवारात हसत खिदळत द्यायची. सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, आणि त्या शाळेच्या रूममध्ये एकत्र बसायची. गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे, आणि शाळा संपल्यानंतर घरी पण एकत्र जायची. दे लर्न द सेम थिंग, ती सगळेजण एकत्र एकच गोष्ट शिकायची. सो दे कुड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट, आणि होमवर्कच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत एकमेकांची मदत घेत असत. बघा, म्हणजे अशा प्रकारे तिला फार नवल वाटायचं. तिला आता ती शाळा हव्याविषयी वाटायला लागली. अँड द टीचर्स वेअर पीपल, आणि भूतकाळात शिक्षक हे लोक होते, माणसं असायची. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. आता बघा, त्याचा फ्लॅश चालूच होता मेकॅनिकल टीचरचा, ती मशीन चालूच होती. वेन वी ॲडेड फ्रॅक्शन्स 1/, अँड 1/4, जेव्हा आपण 1/2 अधिक 1/2 करतो तेव्हा त्याचं बोलणं चालू होतं. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट, मार्जीचा विचार मात्र डोक्यात चालू होता. कशाचा? हाऊ द किड्स मस्ट हॅव लव्ड, त्यावेळच्या लहान मुलांना किती शाळा आवडत असेल. लव्ड इट म्हणजे स्कूल. इन द ओल्ड डेज, भूतकाळामध्ये लहान मुलांना शाळा त्यांची किती आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड, ती विचार करत होती त्यांना आवडणारी शाळा, किती मजा असेल त्यावेळेस, मला मात्र एकटीला शिकावं लागतं. लेखक आहे आयझॅक असिमोव. अतिशय सुंदर असा हा धडा आहे. तर हा धडा तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल.